नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार ठाकरे तुमचं ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजी याच्यातले काही महत्त्वाच्या डेफिनेशन्स. त्याच्यातली पहिली आहे अँटॅगोनिझम. अँटॅगोनिझम म्हणजेच काय, तर विरोध करणे. मग कोणाला विरोध करतो, तर अपोजिट ॲक्शन ऑफ द टू ड्रग्स ऑन द सेम फिजिओलॉजिकल सिस्टीम इज कॉल्ड अँटॅगोनिझम. बरं ना, म्हणजेच काय की ज्या ठिकाणी सेम फिजिओलॉजिकल सिस्टीम आहेत त्या ठिकाणी, म्हणजे कोणाचे, तर दोन ड्रग्ज जिथे एकत्र येत असतील त्याला काय करतो, तो अपोजिट ॲक्शन करतो. अपोजिट ॲक्शन म्हणजेच काय, तर अँटॅगोनिझम म्हणजे विरोध करणे. मग त्याला म्हटलं जातं ॲज अ अँटॅगोनिझम. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आहे ब्रॉन्को कॉन्सन्ट्रेशन प्रोडक्ट्स बाय द हिस्टॅमाइन इन अ ॲनाप्लेक्टिक शॉक इज अँटॅगोनिज बाय द ॲड्रेनालिन. ॲड्रेनालिनने तो काय होतो, अँटॅगोनिझम तयार होतो. त्यानंतर दुसरी आहे अँटीहेल्मिंटिक. अँटीहेल्मिंटिक म्हणजेच काय, कृमीनाशक किंवा आपण त्याला म्हटलं जातं जंतनाशक. बरं, अँटीहेल्मिंटिकमध्ये काय असतं की देअर आर द एजंट यूज टू ट्रीट हेल्मिंटायटिस डिसीज कॉज बाय द इन्फेक्शन ऑफ द वर्म्स म्हणजे काय, जंत. बरं, म्हणजे जंताच्या प्रादुर्भावाने होणारे जे आजार आहेत त्या आजारांना बरे करणाऱ्या ज्याही गोष्टी किंवा जो औषधी आहेत त्यांना आपण म्हटलं जातं अँटीहेल्मिंटिक. याच्यामध्ये मग पिप्रॅझिन आहे, मेबेंडाझोल आहे, पॅरेंट्रल प्रमोट आहे, टेट्रामायझोल आहे आणि अल्बेंडाझोल आहे. त्यानंतर तिसरी आहे अँटी ॲरिथमेटिक म्हणजेच प्रतिजैविक, ज्याला म्हणतो अँटीबायोटिक्सचाच एक भाग आहे. दीज आर द एजंट यूज टू करेक्ट कार्डियक ॲरिथमिया दॅट इज द डिस्ट्रीब्युशन इन द कार्डियक रिदम. फॉर एक्झाम्पल क्विनाइन आहे, प्रोकोनामाइड आहे, प्रोपेनोलॉल आहे, लिग्नोकेन आहे. अशा पद्धतीने हे काय करतं, तर आपल्या ॲरिथमिया जे आहे त्याच्यामध्ये ते काय करतं, ते एजंट्स आहेत, त्याला म्हणू शकतो आपण अँटीबायोटिक्स किंवा प्रतिजैविक. त्यानंतर पुढचे एक डेफिनेशन आहे अँटीबायोटिक्स. आपण बरेचशा वेळेस हा शब्द ऐकतो की अँटीबायोटिक्स द्यावं लागते, त्याच्याबरोबर अँटीबायोटिक्स देणं गरजेचं आहे काही गोष्टींबरोबर. म्हणजेच काय, तर प्रतिजैविक आपल्या शरीरामध्ये काहीतरी नवीन त्या मायक्रो ऑर्गॅनिझम लढण्यासाठी आपल्याला प्रतिजैविके निर्माण करावी लागते. दीज आर द केमिकल सबस्टन्सेस प्रोड्यूस बाय द मायक्रो ऑर्गॅनिझम हॅविंग द प्रॉपर्टी ऑफ द इनहिबिटिंग द ग्रोथ ऑफ ऑर डिस्ट्रॉईंग द अदर मायक्रो ऑर्गॅनिझम इन हाय डायल्युशन. बरोबर, म्हणजे डिस्ट्रॉय म्हणजे काय, नष्ट करणे. मग कोणाला नष्ट करतात, ते मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतील त्यांना काय करतात, ते नष्ट करत असतात, म्हणून त्याला म्हटलं जातं अँटीबायोटिक. त्याच्यामध्ये मग पेनिसिलिन आहे, ॲमॉक्सिलिन आहे, सिफलोस्पोरिन आहे, अशा जो गट आहे ड्रग्सचा त्याच्यामध्ये आपल्याला तो दिसून येतो. त्यानंतर पुढचा आहे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्समध्ये काय आहे, तर दिस टर्म रेफर टू अँटीबायोटिक्स दॅट ॲक्ट अगेन्स्ट वाईल्ड रेंज ऑफ डिसीज कॉझिंग बॅक्टेरिया. बॅक्टेरियाने होणारे जे डिसीज आहेत त्यांच्यासाठी जे अँटीबायोटिक्स वापरले जातात त्यांना म्हटलं जातं ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. दीज आर ॲक्टिव्ह एजंट्स बोथ ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. आता ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे, दुसरं आहे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे. ग्रॅम म्हणजे काय, तर ग्रॅम नावाचं एक सोल्युशन आहे आणि त्या सोल्युशनमध्ये ते टाकल्यानंतर, त्या बुडवल्यानंतर ज्याचा रंग टिकतो अशी जी बॅक्टेरिया आहेत त्यांना म्हटलं जातं ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. त्यानंतर ग्राम निगेटिव्ह म्हणजे कोणते, की ग्राम सोल्युशनमध्ये बुडवल्यानंतर ज्याचा रंग टिकत नाही त्यांना म्हटलं जातं ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. त्यानंतर 6वी डेफिनेशन आहे अँटी कॅन्सर किंवा अँटी निओप्लास्टिक. अँटी कॅन्सर म्हणजे काय, याच्या शब्दामध्ये अर्थ आहे ड्रग दॅट अटॅक द मेलिग्नंट. मेलिग्नंट म्हणजे काय, असे घातक गोष्टी और निओप्लास्टिक सेल्स आहे की इन द बॉडी ऑर द एजंट विच आर यूज इन द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. बरं, जे कॅन्सरसाठी ट्रीटमेंटसाठी वापरतात त्यांना म्हटलं जातं अँटी कॅन्सर किंवा अँटी निओप्लास्टिक्स. त्यानंतर 7वी डेफिनेशन आहे कॅन्सर. कॅन्सर इज अनकंट्रोल ग्रोथ ऑफ ॲबनॉर्मल सेल. इथं आपल्याला माहिती आहे की कॅन्सरच्या ज्या काही गोष्टी असतात ते गाठी निर्माण होतात किंवा अशा काही सेल्स असतात की आपल्या शरीरामध्ये त्यांची वाढ होते की जे आपल्याला नकोसे असतात, ॲबनॉर्मल असतात, अनकंट्रोल असतात, ॲबनॉर्मल असतात आणि ते काय असतात, त्या सेल्स असतात, त्यांची सेल्सची काय होते, वाढ होते.
इट इज द कॅरेक्टराइज बाय द एक्सेसिव्ह सेल ग्रोथ इन फॉर्म ऑफ ट्युमर. बरं, ट्युमरच्या स्वरूपात ते तयार होत असतं. इन्व्हेन्सेस ॲबिलिटी ऑफ मेटलाइज्ड अँड द शिफ्ट ऑफ द सेल्युलर मेटाबॉलिझम. त्यानंतर 8वी आहे कार्किनोजन्स म्हणजे काय, तर एजंट्स विच कॉज द कॅन्सर. असे एजंट्स की ज्यांच्यामुळे काय होतं, कर्करोग निर्माण करणारे असे कोणतेही पदार्थ की त्याच्यामुळे कर्करोग निर्माण होतं असे त्यांना म्हटलं जातं कार्सिनोजेन्स. पुढची आहे अँटीकोॲग्युलंट. कोॲग्युलंट म्हणजे काय, रक्त गोठवणे. अँटीकोॲग्युलंट म्हणजे काय, रक्त गोठवण्याची क्रिया थांबवणारे द्रव्य. मग अँटीकोॲग्युलंट्स आर द ड्रग्स यूज द प्रिव्हेंट एक्सटेन्शन ऑफ इंट्राव्हेस्क्युलर क्लॉटिंग. बरं, इंट्राव्हेस्क्युलर क्लॉटिंग म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये क्लॉटिंग म्हणजे काय, गाठी होणे, रक्ताच्या गाठी होणे, त्यांना म्हटलं जातं क्लॉटिंग. त्यानंतर त्या इंट्राव्हेस्क्युलर व्हेन्समध्ये होतात. टू रिड्यूस द चेंज ऑफ embolism, there are also used the prevent in a vitro clotting to prevent the blood of for transfusion or a laboratory examination. इम्बॉलिझमचा अर्थ आहे रक्तप्रवाहामध्ये अडथळा निर्माण करणे. अशा पद्धतीने जे घटक आहेत त्यांना कमी करण्यासाठी अँटीकोॲग्युलेशन ड्रग्स वापरत असतात. त्यानंतर शेवटची आहे अँटी डिप्रेशन. डिप्रेशन म्हणजे काय, डिप्रेशन म्हणजे चिंता करणे आणि अँटी डिप्रेशन म्हणजे काय, चिंता कमी करणे. मग असे ड्रग की जे चिंता कमी करणाऱ्या किंवा परिस्थितीला तोंड देण्याच्या प्रवृत्तीला वाढवणारे असे ड्रग असतात त्यांना म्हटलं जातं अँटी डिप्रेशन ड्रग. अँटी डिप्रेशन आर द फार्माकोलॉजिकल एजंट व्हिच आर यूज द ट्रीटमेंट ऑफ डिप्रेसिव्ह डिसऑर्डर्स. असे डिप्रेसिव्ह डिसऑर्डर्स आहेत त्यांच्यामध्ये जे काम करतात त्यांना म्हटलं जातं अँटी डिप्रेशन ड्रग.